जी महत्त्वाची बातमी पाहतोय, महाराष्ट्रातील निवडणूक निकाल वादासंदर्भात जो महत्त्वाचा खुलासा झालाय, सीएसडीएस संचालक संजय कुमार यांच्या ट्विटमुळे ही सगळी खळबळ माजलेली आहे। त्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी शिवाजी। आपल्यासोबत योगेश जी देखील आहेत। योगेश सर, ज्या पद्धतीने माहिती आता देवेंद्र फडणवीसांनी दिली, त्यांनी जो दावा केलाय की हा जो डाटा होता तो डाटा सीएसडीएसचाच होता, त्यामुळे यामधील, कारण दोन्ही बाजूनी दावे आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हा डाटा तोच होता, त्यामुळे आता ही पूर्ण माहिती जी आहे, ज्या माहितीच्या आधारावरती महाराष्ट्रातील निवडणुकीच्या बद्दल राळ उठवण्यात आलं आणि त्यावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। योगेश जी, माझा आवाज येतोय तुमच्याकडे? योगेशजीशी आपला संपर्क होऊ शकलेला नाही। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सर आहेत। सर, आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी थेट आतापर्यंत सांगितलेलं आहे की सीएसडीएसचा जो सर्व्हे होता त्याच्यामध्ये आकडेवारीच्या संदर्भामध्ये थेट स्पष्टीकरण आलेलं आहे। आता हा जो दावा काँग्रेसकडनं किंवा राहुल गांधी यांच्याकडनं केला गेला होता, महाराष्ट्रामध्ये कथितरित्या निवडणुकीमध्ये घोटाळा झालाय, तो आता फोल ठरतोय असं वाटतंय? हे सगळं काँग्रेस इकोसिस्टीमचं फेक नॅरेटिव्हचं अतिशय उत्तम उदाहरण होतं। म्हणजे कुठली तरी माहिती घ्यायची, ती माहिती बेछूटपणे वापरायची, ती फेकायची लोकांच्या समोर आणि म्हणायचं की निवडणूक आयोगाने गफलती केल्यात, मतचोरी झाली आहे आणि अशा अनेक गोष्टी बोलायच्या। पण ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये वेळ येते आरोप सिद्ध करायचे, ते पळून जायचं, माफी मागायची। खरं म्हणजे याच संजय कुमार यांनी दोन मतदारसंघाबद्दल ट्विट केलं होतं की, आणि या डेटाच्या आधारे सगळ्या काँग्रेस इकोसिस्टीमनी या देशभर एक मोठं वातावरण तयार केलं होतं, बदनामी निवडणूक आयोगाची, त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केलं होतं, अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला होता। पण प्रत्यक्षामध्ये त्याच्या आधारावरती, ज्या डाटाच्या आधारावर ते बोलतायत, तो डाटाचं आकलन माझं खोटं निघालं असं आता संजय कुमार सांगतायत। म्हणजे किती खोटे, आणि ते माफी मागतायत। प्रश्न माफीचा नाहीये, प्रश्न फेक नॅरेटिव्हचा आहे। तुम्ही देशातल्या संस्थांवरती का प्रश्नाची निर्माण करता, हा प्रश्न आहे। त्यामुळे आता वस्तुस्थिती बाहेर येईल। संजय कुमार पासून सुरू झालेली माफी हळूहळू राहुल गांधीपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटू देऊ नका। हॅलो, पण एक मुद्दा आहे यामध्ये की एकाच पत्त्यावरती वेगवेगळे जास्त मतांची नावं नोंदली गेलेली आहेत, समान नावाची काही मतदार नोंदणी आहे। हे जे आक्षेप आहेत, जे मतापर्यंत पोहोचलेलं आहे, मला असं वाटतं की परवाच्या निवडणूक आयोगाच्या हे खोटं नाही, मी खोटं म्हणतच नाही, त्याने स्वतःच खोटं समजून माफी मागितली। मी खरं खोटं म्हणत गेलोच नाही। ज्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याबद्दलचे ट्विट केले, ते ट्विट त्यांना डिलीट करावे लागले आणि माफी मागावी लागली। म्हणजे खोटी माहिती सीडीएस ती संस्था सर्वे करण्यात देतीये, ते लोकनीती नावाची संस्था खोटी माहिती देतीये, हे यातनं सिद्ध झालं। पहिला मुद्दा, कारण तिने स्वतःचा, बाकी कोणी प्रश्नच नव्हता। आणि राहता राहिलेले प्रश्न तुम्ही विचारताय, त्याच्याबद्दलचं निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्ट उदाहरणासह त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्याबद्दलचं त्या जर अजूनही तुम्ही निवडणूक आयोगाने प्रश्न विचारू शकता। पण या देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार दिलेल्या संस्था आहेत, त्या संस्थांची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, हे सातत्याने सुरू असलेलं राहुल गांधींचं काम आहे। यालाच अराजकतावादी म्हणतात, यालाच लोकशाही विरोधी, संविधान विरोधी चेहरा म्हणतात। ही वस्तुस्थिती आहे। आपल्यासोबत बालाजी गाडे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। बालाजी, ज्या पद्धतीने आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे सगळं खोटं नॅरेटिव्ह होतं, आता हे सगळा जो काँग्रेस आरोप करत आहे तो सगळ्या खोट्या नॅरेटिव्हच्या बेसवरती आहे आणि ते नॅरेटिव्ह ज्या माध्यमातून उभं झालं होतं, त्या संजय कुमारजी यांनीच आता माफी मागितली असा भाजप दावा करतंय। तुम्ही याकडे कसं बघता? आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की राहुल गांधी यांनी या सगळ्या संदर्भामध्ये माफी मागायला पाहिजे। शिवाजी सर, सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो शब्दप्रयोग केला तो थोडासा मी बदलतो की भाजप दावा करते असं म्हणण्यापेक्षा भाजप हे धडधडीत खोटं बोलतंय असं म्हटलं तर ते योग्य ठरेल। कारण राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने, माननीय देवेंद्रजींनी समोर येऊन, कारण भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा केशव उपाध्ये असतील, हे दोघंही अत्यंत पटाईत पद्धतीने खोटं या ठिकाणावरती बोलतायत। कारण राहुलजींनी जे आरोप केले त्या आरोपाचं उत्तर देण्याची हिंमत ना घोटाळा म्हणजे मतदार यादीत घोटाळा करून निवडून आलेल्या भाजप सरकारमध्ये आहे,
ना भाजपचं पोपट म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोगामध्ये आहे. कारण राहुलजींनी जे आरोप केले ते आरोप हे निवडणूक आयोगाच्या डेटावरती आधारित होते. त्याचंही उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर द्यायला ना निवडणूक आयोग तयार आहे ना या देशात आपल्यावरती आरोप होतोय म्हणून सांगायला स्वतः सुद्धा निवडणूक सरकार तयार नाहीये. अनुराग ठाकूरांनी आरोप केले. ते म्हणतायत की बाबा याच्यात एवढे डुप्लिकेट वोटर आहेत. मग अनुराग ठाकूर सुद्धा फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत का? म्हणजे भाजपचे अनुराग ठाकूर हे भाजपच्याच विरोधामध्ये प्रश्न आहे फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. प्रश्न हा आहे, ज्या संजय कुमारजी यांच्या डाटाच्या आधारावरती राहुल गांधी यांनी आर्टिकल लिहिलं असं भाजप म्हणतंय, त्या डाटाच्या आधारावरती राहुल गांधी खरे आणि दुसरीकडे आता त्यांनीच माफी मागितल्यानंतर देवेंद्र फडणवीस किंवा भाजप खोटे असं म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे एकच व्यक्ती आहे त्याच्या आधारावरती राहुल गांधी यांचा डाटा खरा होतो, आता जेव्हा ते माफी मागतात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा डाटा खोटा होतो. म्हणजे नक्की खरं काय आहे? याच्यामध्ये खरं एकच आहे की भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून या देशातल्या मतदार याद्या मॅनेज केल्या आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यामध्ये डुप्लिकेट मतदार किंवा इकडचे तिकडचे मतदार आणले. एकाच व्यक्तीला 4-4, 5-5 ठिकाणी हे केलं. आपण बिहारमध्ये सुद्धा SIRच्या माध्यमातून यांनी किती गोंधळ घातलेला आहे ते आपण पाहतोय. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं सरळ उत्तर द्यायचं म्हणजे या देशाच्या लोकशाहीची हत्या करून आपण पराभूत होतोय हे लक्षात आल्याच्या नंतर देशाची लोकशाही पूर्णतः संपून फेक नॅरेटिव्ह, धार्मिक दंगली, जातीय दंगली, हिंसा या देशात पसरवली आणि मतदार याद्या करून बोगस मतदार याद्या तयार करून निर्माण झालेलं केंद्र आणि राज्यात बसलेलं सरकार बोगस आहे. आणि खोटं बोलण्यात आणि फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात भाजपचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा, नेत्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर याला उत्तर द्यायचं असेल तर आकडेवारी सहित सरकारनं आणि निवडणूक आयोगानं आकडेवारी सहित उत्तर दिलं पाहिजे. आणि या मुद्द्यावरून आता न भटकता त्यांनी उत्तर द्यावं. मी आता लगेच शिवाजी सर तुमच्या समोर प्रश्न विचारतो की ज्या बोगस मतदार याद्या येत आहेत त्याबद्दल निवडणूक आयोग काय म्हणतोय? SIR मध्ये जे मृत लोक दाखवले गेले ते जिवंत आहेत, त्याबद्दल निवडणूक आयोग काय म्हणतोय? त्याबद्दल सरकारची काय जबाबदारी आहे लोकशाही वाचवण्यासाठी? तुम्ही काय करताय? केशवजींनी उत्तर द्यावं या ठिकाणावरती लगेच. हॅलो. दोन्ही आरोप योगेशजी तुम्ही पाहिलेले आहेत. एकीकडे भाजप आहे, एकीकडे काँग्रेस आहे आणि एकीकडे आहे देशातील एक स्वायत्त संस्था निवडणूक आयोग जे जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं प्रचलन करण्याचं काम करते. कसं बघताय दोन्ही आरोपाकडे? ज्या संजय कुमार यांच्या माहितीच्या आधारे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये घोटाळा झाला असा देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता त्याच संजय कुमार यांच्या ट्विट नंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी. मात्र जनतेचा ज्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालाय यावरती तुमचं पत्रकार म्हणून काय थेट विश्लेषण असेल? संजय कुमार यांनी माफी मागणं हे खरोखरीच त्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आणणारं आहे. आता राहुल गांधी यांनी या त्यांच्याच माहितीवरनं माहिती घेतली की नाही, त्यांच्याच लेखावरनं माहिती घेतली की नाही, हा जरी वादाचा मुद्दा असला तरी या सगळ्या वादाचं जे मूळ होतं आधी म्हटलं त्या पद्धतीनं हे CSDS किंवा संजय कुमार हेच होते. त्यांना खरं प्रश्न आपण विचारायला पाहिजे होता की आत्ता असा नक्की कोणता रो बिघडलेला होता की त्या रो मधली माहिती तुम्ही थोडीशी उलटफेर झाली, त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली आणि मग आम्ही आता ते सगळं दुरुस्त करत आहोत. तर त्यांनी आता खुल्यापणानं पुढे यायला पाहिजे की आधीची माहिती काय होती आणि आत्ता तुम्हाला माफी का मागावी लागते आहे. असं निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर असं काय तुम्हाला जाणवलं की आपली माहिती चुकीची आहे? याचा खुलासा PhD सारख्या संस्थेनं खरोखरीच करायला हवा. कारण या संस्थांच्या आधारेच आपण माध्यमांमधले अनेक लोक बातम्या करत असतो, त्यांचा हवाला देत असतो. त्या आधारे लोकांमध्ये देखील समज गैरसमज पसरत असतात. त्यामुळं CSDSनं याबाबत केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी आपलं काय चुकलेलं नक्की होतं. त्यांनी देवळाली तसंच नाशिकमध्ये 2-3 असे मतदारसंघ घेतलेले होते की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जवळपास 42% मतदारसंख्या ही लोकसभेपेक्षा विधानसभेत वाढलेली आहे. हे त्यांनी कशाच्या आधारे केलेलं होतं? एवढा मोठा दावा करताना त्यांचे जे डेटा अनालिस्ट होते ते नक्की काय पाहत होते हे देखील संजय कुमारांना विचारायला हवं. आता दुसरी गोष्ट जी आहे काँग्रेसच्या. धन्यवाद संजयजी, तुम्ही आमच्याशी जोडले होते. केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते हे देखील आपल्याशी जोडले गेलेले होते. काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. या सगळ्यांचे आभार. याच्यामध्ये असं एक म्हणता येईल की जब तक सच घर से निकालता है तब तक झूठ दुनिया घूम के आता है. आता दोन्ही बाजूनी सत्य असत्याचे दावे केले जात आहेत. मात्र जनतेच्या मनामध्ये या निमित्ताने जो